आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। असं वाटतंय की शकुनीचा डाव यशस्वी झालेला आहे। वारणावताच्या प्रजाजनांची इच्छा आहे की तू आपल्या चारी भावांना आपल्या बरोबर अवश्य घेऊन जावस। तुझे पिताश्री महाराज पंडूंचा तेथील प्रजेला खूप लळा होता। त्यांना तुम्हा पाचही भावंडांच्या दर्शनाची खूप आस आहे। म्हणूनच तू अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांना बरोबर घेऊन अवश्य जावस। भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव शत्रूच्या या डावाबद्दल अनभिज्ञ असून आपल्या माता कुंती बरोबर वारणावतच्या दिशेने प्रस्थान करत होते। इकडे भगवान श्रीकृष्ण काळजी करत होते की या संकटातून आपल्या भक्तांचं रक्षण कसं करता येईल। त्याच वेळी त्यांचा भक्त विदुर पूजा करत होता। तेव्हाच त्याच्याकडे एक रहस्यमय संदेश येऊन पोहोचला। महामंत्र्यांचा विजय असो। बोला प्रभू, दारावर एक साधू आले होते। त्यांनी तुमच्यासाठी हे फळ दिले आहे। शिवमंदिराच्या मागे वटवृक्षाच्या खाली
महामंत्र्यांच्या श्री चरणाशी सेवकाचा दंडवत. काय झालं वज्रदत्त? अशी काय गंभीर समस्या उद्भवली ज्यामुळे तुला या वेशात यावं लागलं? क्षमा करा प्रभू, परंतु गोष्टच अशी आहे. समस्या नाही तर संकट आलं आहे प्रभू, मोठं संकट आलं आहे. संकट? होय, आणि यावेळी कारस्थान इतकं मोठं आहे की मला अशी भीती आहे. त्या लोकांचे तुमच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष आहे. म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या महालात आत आलो नाही. परंतु ते कारस्थान काय आहे? 5ही पांडवांची एकत्र हत्या. पाचही जणांची हत्या? होय, आणि दुर्दैवाने शकुनीने यावेळी इतका योग्य डाव साधला आहे की पांडवच आता आपल्या चितेच्या दिशेने स्वतःच निघाले आहेत. काय सांगतोयस? हे सत्य आहे प्रभू. वारणावतात जुन्या महालाच्या दुरुस्तीचे कारण दाखवून संपूर्ण महाल लाखेपासून तयार करण्यात आला आहे आणि पहिल्याच रात्री त्या लाक्षागृहाला आग लावली जाईल. शकुनीला ठाऊक आहे की एक असं विशाल आणि मजबूत जाळं आपण आपल्या गुप्तहेरांचं चारी बाजूनी पसरवलं आहे. त्याला आजपर्यंत छेदता आलं नाही आणि म्हणून तो केवळ तुम्हालाच घाबरतो. आणि आज जेव्हा तो त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळत होता, त्याचा पूर्ण प्रयत्न होता की या बातमीचा सुगावाही तुम्हाला लागू नये, आणि तो यात यशस्वीही झाला होता. ही तर प्रभूंची विशेष कृपाच आहे की केवळ 2 दिवसांपूर्वीच कुठून तरी मला बातमी समजली की कितीतरी मन लाख वारणावतात पोहोचवली जात आहे. बस याच गोष्टीचा माग काढत असताना मला या कारस्थानाबद्दल माहिती मिळाली. खूप उशिरा समजलं वज्रदत्त, खूप उशिरा समजलं. आणि यावेळी तूही उशिरा पोचलास. नाही प्रभू, मी तर कालच आलो होतो, परंतु आल्या आल्या मी पाहिलं की तात भीष्म आणि आपल्या महालाच्या चारही बाजूंना शकुनीची माणसं वेषांतर करून फिरत आहेत. जे कोणी तुम्हाला भेटून जात होते त्याचा पाठलाग होत होता की कोण आहे आणि का आपल्याला भेटायला आलेत. म्हणून मला हे सगळं अशा प्रकारे करावं लागलं की तुम्हाला न भेटता तुमच्यापर्यंत संदेश पोहोचला पाहिजे. संदेश तर मिळाला, पण पांडवांना मदत कशी पोहोचवायची? तुझ्या माहितीनुसार शकुनीच्या माणसांनी पितामह भीष्मांच्या महालाभोवती वेढा घातलाय. हो, याचा अर्थ असा की या क्षणी सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे जाणेही योग्य ठरणार नाही. मुळीच नाही. आपण या दिवसांमध्ये पितामह भीष्मांना अजिबात भेटू नये. तुझा काय अंदाज आहे की युवराज आणि त्यांचे बंधू वारणावतात कधी पोहोचतील? मला वाटतंय ते लोक आरामात मार्गात टप्प्याटप्प्याने प्रवास करत आहेत, त्यामुळे उद्या सायंकाळपर्यंतच ते तिथे पोहोचतील. म्हणजे जर आपण लगेचच घोड्यावरून निघालो तर उद्या संध्याकाळपर्यंत आपणही त्यांच्या बरोबरच तिथे पोहोचू शकतो. तर मग ठीक आहे, तू आपल्या 4 विश्वासू माणसांना घेऊन लगेचच निघ. सोबत एक हेर घेऊन जा जो आपल्या भरवशाचा असेल. त्याच्याकडून सगळी योजना समजावून घे, परंतु सर्व योजना या गोष्टीवर अवलंबून असेल की तू पांडवांच्या आधी तिथे पोहोचशील. हो, आणखी एक गोष्ट, तू डोंगराच्या दिशेने निघून जा. मुख्य मार्गाने चुकूनही जाऊ नकोस, कारण त्या मार्गाने पांडव प्रवास करतील आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांच्या बरोबर जे अंगरक्षक सैनिक पाठवलेत त्यामध्ये जास्तीत जास्त माणसे दुर्योधनाची असतील. त्यांनी दोन्ही बाजूंनी रस्ता बंद केला असेल जेणेकरून त्या बाजूने कोणी बातमी घेऊन या बाजूला येऊ शकणार नाही आणि इथून कोणी तिथे जाऊ शकणार नाही. तू सावधपणे जा. होय.
सेनानायक, सूर्यास्त होणार आहे. आजचा मुक्काम इथेच करूया. जशी आज्ञा. कसला विचार करतोस अर्जुन? मी विचार करत होतो भ्राता की आपल्या सगळ्यांच्या अशा प्रकारे एकत्र वारणावत जाणं कितपत योग्य आहे. मी समजलो नाही. आपण तर स्वतःच दादाबरोबर जाऊ इच्छित होतो. होय, बरोबर बोलत आहात की तसे तर आपण स्वतःच वारणावतात येऊ इच्छित होतो. परंतु काय? परंतु असं की जर आपण म्हटलो असतो आणि त्यांनी आज्ञा दिली असती तर गोष्ट वेगळी होती. परंतु झालं असं आहे की हा प्रस्ताव स्वतः त्यांच्याकडूनच आला आहे की आपण पाचही भावंडांनी एकत्र वारणावतात जावं. यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे भ्राता की आपल्या पाचही जणांना एकत्र राजधानीच्या बाहेर काढण्यात कुणाची काही गुप्त योजना तर नाही ना? यात काय गुप्त योजना असणार? काहीही असू शकतं. जेव्हा आपण पाचही जण राजधानीच्या बाहेर असू तेव्हा राजधानीमध्ये काहीही षडयंत्र रचलं जाऊ शकतं. षडयंत्र? होय, षडयंत्र. हे बघा, मातेने कितीही महाराजांची स्तुती केली की ते फार उदार आहेत. भ्रातांना युवराज बनवून त्यांनी असे उदात्त कार्य केले आहे ज्याची प्रशंसा व्हायला पाहिजे. परंतु मी असे मानत नाही की त्यांनी फार उदार मनाने हे कार्य केलं आहे. ते तर पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांचा दबाव होता ज्यामुळे त्यांना ही घोषणा करावी लागली. नाहीतर हे सर्वांनाच ठाऊक आहे की आपल्या पुत्रांसाठी त्यांच्या मनात किती माया आहे ज्यामुळे त्यांच्यासाठी ते कुठलेही उचित अनुचित काम करू शकतात. म्हणून विचार करत होतो की जे त्यांनी स्वतः सांगितलं की पाचही भावंडांनी एकत्र जा, तर यामागे कदाचित शकुनी, दुर्योधन किंवा कर्णाचा तर हात नसेल. किंवा असंही असू शकेल की त्यांनी महाराजांचे कान भरले असतील की वारणावताची जनता पाचही पांडवांचे दर्शन घेऊ इच्छित आहे म्हणून त्या 5 जणांना तिकडे पाठवून द्यावे. योजना असं आहे की काही वेळासाठी मान्य केलं, परंतु त्याचा फायदा काय आहे? काय ते 5 जणांना राजधानीच्या बाहेर पाठवून आपली राजधानी काबीज करू शकतील काय? होय, हे असंच होऊ शकतं भ्राता. अगदी हीच गोष्ट. तुम्ही म्हणाल की त्यांच्या पिताश्रींचा राजधानीवर कब्जा आहेच, तर मग याची काय गरज आहे? परंतु मी तर असं म्हणेन की त्यांचे पिताश्री हे त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत आहे. तो त्यांनाही मार्गातून बाजूला करेल. म्हणजे तो पित्याची हत्या करेल? नाही अर्जुन, तो महाराजांची हत्या नाही करू शकत. हत्या करण्याची काय गरज आहे भ्राता? हत्या करण्याची काय गरज आहे? तो तर त्यांना सिंहासनावरून बाजूला करून स्वतः सिंहासनावर बसू शकतो. नाही अर्जुन, जरा विचार करा भ्राता. महाराजांकडून युधिष्ठिर भ्राताला युवराज बनण्याची घोषणा झाल्यानंतर दुर्योधनाची सर्व स्वप्न धुळीला मिळाली. आता त्याला या जन्मात तरी हस्तिनापुराचा राजा होण्याची कुठलीही संधी मिळणार नाही. आता त्याच्याकडे केवळ एकच मार्ग उरला आहे की त्याने काही काळासाठी आपल्याला राजधानीच्या बाहेर पाठवायला हवं आणि आपल्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन त्यांना बाजूला करून स्वतः सिंहासनावर बसावं आणि आपला परत येण्याचा मार्गच बंद करून टाकावा. बस. तुझा असा विचार करणं कदाचित बरोबर असेल अर्जुन, परंतु असं होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? आपल्या मागे कोण थांबवणार त्याला? पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि विदुर काका. होय अर्जुन, युवराज हा राजाचा उत्तराधिकारी असतो, म्हणून
भलेही राजाला पकडलं किंवा मारून टाकलं तरी सिंहासनावर उत्तराधिकाऱ्याचाच अधिकार हक्क मानला जातो. आणि जोपर्यंत तो युवराज उत्तराधिकारी जिवंत आहे तोपर्यंत पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य दुर्योधनाला साथ देणार नाहीत, तर त्याचा सामना करतील. आणि त्यांचा सामना करण्याची शक्ती ना दुर्योधनामध्ये आहे आणि नाही त्यांच्या लाडक्या कर्णामध्ये. म्हणून जर काही षडयंत्र असतं तर त्यांनी हाच प्रयत्न केला असता की युधिष्ठिर दादाला वारणावतात एकट्याला पाठवलं असतं, जेणेकरून त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्यापैकी कोणीही त्यांच्याबरोबर जाता कामा नये. आणि मग राजधानीपासून दूर एकट्या युवराजांबरोबर काहीही घटना घडू शकते. म्हणून जोपर्यंत युवराज जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या पित्याला मारूनही दुर्योधन राज्य बळकावू शकत नाही. जोपर्यंत युवराज जिवंत आहे. हे समजावून तू भ्राता माझे डोळे उघडलेस. म्हणजे आता आपण युवराजांच्या रक्षणाची काळजी घ्यायला हवी. यासाठी आजच आपण ही शपथ घ्यायला हवी की आपण कधीही कुठेही युधिष्ठिर भ्राताला एकटं सोडू नये. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आजपासून आपल्यावर असेल. अवश्य. हे नकुलचे दालन आहे. होय. आणि हे सहदेवाचे दालन असेल. होय. आणि इथे अर्जुन. होय. आणि इथे भीम मुक्काम करेल. ठीक आहे. युधिष्ठिराच्या दालनाची विशेष सजावट करून घ्या. बरं. ते युवराज आहेत, त्यांच्या दालनाची सजावट सुंदर असायला हवी. जशी ठीक आज्ञा. आहे. अशाच प्रकारे महाराणी कुंतींच्या दालनाची सजावट विशेष असायला हवी. बरं.
तू दासीच्या रूपात त्यांच्या कायम बरोबर असशील. बरं. आणि तुम्ही 5 जण सेवकांच्या वेशात एकेका राजकुमाराच्या सेवेत राहाल. ठीक आहे. हो ठीक आहे. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये गुंगीचं औषध वाटून मिसळून ठेवा, जेणेकरून आग लागेपर्यंत ते लोक शुद्धीत यायला नकोत. आणि लक्षात ठेवा, हे सर्व काम पहिल्या रात्रीच पूर्ण व्हायला हवं. बरं, आम्हीही लक्षात ठेवू आणि तेही लक्षात ठेवतील. मामाश्री, जर विदुराला षडयंत्राबद्दल काही समजलं असेल तर काय होईल? मी विचारतोय, जर षडयंत्राबद्दल समजलं असेल तर काय होईल शकुनी मामा? दुर्योधन जेव्हा कुठल्या मोठ्या कामासाठी पुढे जातो तेव्हा ते अयशस्वी होण्याबद्दल बोलायचंच नाही तर विचारही करायचा नसतो. त्याने अपशकून होतात आणि मनोधैर्यही कमी होतं. हे बघ, षडयंत्र देखील एक प्रकारचं युद्धच आहे, जे तलवारीने नाही तर बुद्धीने केलं जातं. बुद्धीने. आणि बुद्धीने लढणाऱ्या वीरांसाठी देखील हेच नियम असतात जे तलवारीने लढणाऱ्यांसाठी असतात. जिंका किंवा मग मरा. तिसरा कुठलाही मार्ग नसतो दुर्योधना. तिसरा कुठलाही मार्ग नसतो. म्हणून कुठल्या भीतीने किंवा संशयामुळे अर्ध्या युद्धातून माघार घेणं हे भित्रेपणाचं लक्षण आहे, शौर्याचं नाही. म्हणून कधीही असा विचार करू नकोस की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. समजलं काय? हो. आणि आता आपला तीर कमानीतून सुटलेला आहे. आता केवळ तो यशस्वी होण्याची वाट बघणार आहे, असा विचार कर. या क्षणी असा विचार करू नकोस की जर विदुराला आपल्या षडयंत्राबद्दल समजलं तर आपण हरलो, आपला पराभव झाला. असा विचार कर, जर आपण हा डाव जिंकलो ना, तुझा राज्याभिषेक किती थाटामाटात होईल. आणि या राजमहालाची सजावट कशी असेल, या नगरातील रोषणाई कशी असेल, अशा गोष्टींचा विचार कर. हरण्याचा विचार नको करूस तू. हरण्याचा विचार नको करूस तू. आपण अगदी योग्य बोललात शकुनी मामा, की एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर योद्ध्याने आपल्या मनात कुठल्याही प्रकारच्या शंकेला थारा देऊ नये. आणि मी देखील हेच मानतो. परंतु जो योद्धा युद्धभूमीवर आपल्या शत्रूची चाल लक्षात घेऊन लढत नाही, त्याच्याबरोबर दगाफटका होऊ शकतो. म्हणून हे अतिशय आवश्यक आहे की आपण शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला हवं आणि आपली चाल शत्रूच्या चालीनुसार बदलत राहायला हवी. आता आपली चाल यशस्वी होण्याचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ एकच आहे. सगळ्यात मोठा आधारस्तंभ एकच आहे की आग लागण्यापूर्वी आपल्या षडयंत्राबद्दल शत्रूला कळता कामा नये. परंतु आपण या गोष्टीसाठी तयार राहायला हवं की जर आपल्या शत्रूला आपल्या योजनेबद्दल समजलं तर त्याला उत्तर म्हणून आपली दुसरी चाल काय असेल ती निश्चित करायला हवी. तुझ्या आणि माझ्यात हाच फरक आहे दुर्योधन. हाच फरक आहे की तुझ्या मनात या शंकेला अजूनही जागा आहे की जर शत्रूला या योजनेबद्दल जर समजलं तर काय होणार.
दुर्योधना, माझ्या मनात केवळ एकच निश्चय आहे की शत्रूला आपल्या या खेळाबद्दल कधीही नाही कळणार, कधीही नाही. शकुनी मामा, हे नका विसरू की विदुराच्या गुप्तचरांचं जाळं खूप मोठं आहे. आणि माझं जाळं त्याहून अधिक मोठं आहे दुर्योधना, त्याहून अधिक मोठं. अशी तुमची धारणा आहे शकुनी मामा, ही तुमची धारणा आहे जी केवळ तुमच्या आशेच्या आधारावर उभी आहे. जोपर्यंत धारणा सत्याच्या कसोटीवर खरी उतरत नाही तोपर्यंत त्याला सत्य मानू नये शकुनी मामा, मानू नये. हीच राजनीती शिकण्याची पहिली पायरी आहे, पहिली पायरी. माझा हा समज नाहीये गांधारी पुत्र, हा समज नाहीये. तर एकच सत्य आहे, एकच परम सत्य होय. परम सत्य? याचा पुरावा काय? याचा पुरावा आहे की प्रत्येक क्षणी मिळणारी ही ती सूचना की कुठल्याही क्षणी कोण कुठे आहे आणि काय करतो आहे. शकुनी कधी हवेत बाण मारत नाही, कधीच नाही मारत. तुला काय वाटतं, इतकं मोठं कारस्थान रचून मी आपल्या महालात हातावर हात धरून बसलोय का? नाही, नाही माझ्या मुला, नाही. माझ्या गुप्तहेरांनी पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य आणि महामंत्री विदुरांच्या महालांना अगदी चारही बाजूंनी वेढलेलं आहे. तिथे कोण येतं, तिथून कोण बाहेर पडतं आणि कोण कुठे जातं, प्रत्येक क्षणी त्यावर लक्ष ठेवलं जात आहे, प्रत्येक क्षणी. जर विदुराला ही बातमी समजली असती की त्याचे प्रिय 5 पांडव आपल्या विनाशाच्या दिशेने, आपल्या चितेच्या दिशेने पुढे येत आहेत, तर मग काय तो आपल्या घरी एवढ्या शांतपणे आराम करत बसला असता? नाही. ठाऊक आहे माझ्या शेवटच्या मिळालेल्या माहितीनुसार तो मूर्ख यावेळी आपल्या देवघरात बसून परमेश्वराची पूजा करतोय, पूजा. आणि तिकडे विनाशाची ती काळ रात्र पुढे पुढे सरकत आहे, पुढे सरकत आहे. ज्या रात्री तो महाअग्नी प्रकट होईल, महाअग्नी, ज्यामध्ये पांडवांच्या संपूर्ण कुळाचा विनाश होईल. होय दुर्योधना, संपूर्ण विनाश. हे भगवान श्रीकृष्ण, आज तुमच्या भक्तांवर संकटाचे काळे ढग घोंगावत आहेत. प्रभू रक्षण करा, माझी लाज राखा प्रभू. कुंती आणि तिच्या पुत्रांचे रक्षण करा. मला शत्रूकडून त्यांचा जीव जाण्याची भीती वाटत आहे. रक्षण करा प्रभू, रक्षण करा. काय झालं? कुणावर हसत आहेस? हसतो आहे हे बघून की एक परमज्ञानी देखील किती लवकर अस्वस्थ होतो. आता त्याला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की ज्याच्या बरोबर मी आहे त्याला कुठल्या गोष्टीचं भय आहे. ही सगळी तुझ्या मायेची लीला आहे, जी भला भल्यांना नाचवते. ते तर आहेच.
हे भुयार इथपासून त्या लाक्षागृहापर्यंत खोदा. ते लोक जेव्हा या घराला आग लावतील तेव्हा त्यांचे सैनिक निश्चितच त्या घराच्या चारी बाजूनी उभे असतील, जेणेकरून पांडवांनी काही करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे सैनिक त्यांना मारून पुन्हा त्या आगीत फेकून देतील. म्हणून मी म्हणत आहे की आपण हे भुयार त्या घरापर्यंत खोदायला हवं, ज्यामुळे या भुयारातून ते नदीच्या बाजूने बाहेर पडतील आणि तू त्यांना तात्काळ नावेत बसवून नदीच्या त्या पलीकडे घेऊन जाशील. होय, आपलं म्हणणं बरोबर आहे. एवढ्या मोठ्या भुयारासाठी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ते मलाही ठाऊक आहे, परंतु हे काम करावं तर लागणारच. तुम्ही लगेचच इथून खोदायला सुरुवात करा. तिथे जेव्हा युवराज आपल्या इतर साथीदारांसोबत पोहोचतील तेव्हा मी आणि माझ्याबरोबर 2-3 साथीदार खोट्या हमालांच्या वेशात तिथे पोहोचून त्यांचं सामान आत घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरामध्ये घुसून तिथल्याच एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून रात्र होण्याची वाट पाहू. आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हीही आतून भुयार खोदण्याचा प्रयत्न करू. हे पहा, भुयाराची दिशा निश्चित करा. तुम्ही लोक इथून उत्तर पश्चिम दिशेने भुयार खोदायला सुरुवात करा आणि आम्ही आतून दक्षिण पूर्व दिशेने भुयार खोदू. ठीक आहे? होय. तर मग आरंभ करूया.
युवराज, हे आपले दालन आहे आणि हा सेवक आपल्या सेवेसाठी सदैव आपल्या सोबत असेल. महाराणींसाठी आपल्या शेजारचेच दालन ठेवले आहे. महाराणीजी, ही विशेष दासी आपली सर्व प्रकारची सेवा करेल. युवराजांचे सामान या दालनात आणि महाराणींचे सामान या दालनात ठेवा. या महाराणीजी. हे तिकडे ठेव. होय महाराणीजी.
आमचा पुढील कार्यक्रम काय ठरवण्यात आला आहे? पूजेसाठी केव्हा जायचे आहे? उद्या संध्याकाळी महाराज. प्रजाजनांना केव्हा भेटता येईल? ते लोक तर आजच आपल्या दर्शनासाठी येऊ इच्छित होते, परंतु आम्ही हे सांगून त्यांना रोखलं की युवराज 4 दिवसांचा मोठा प्रवास करून आले आहेत, त्यांना विश्रांती घेऊ द्यावी. उद्या जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा प्रजाजनांना तुमच्या दर्शनाची परवानगी दिली जाईल. प्रभात नित्यकर्मानंतर ज्या कुणाला आम्हाला भेटायचं असेल त्यांचे स्वागत असेल, परंतु असं पहा की कुणालाही, मग तो लहान असो किंवा मोठा, नगरसेवक असो व सामान्य सेवक, कुणाचीही भेटीसाठी अडवणूक होता कामा नये. राजभवनाची दारे सगळ्यांसाठी उघडी असली पाहिजेत. कुठवर पोहोचलात? अर्ध्यापेक्षा जास्त खोदून झालंय. जा दासी, आता तूही विश्रांती घे. होय महाराणीजी. काय झालं, फार उशीर केलास? ती म्हातारी झोपतच नव्हती. माझे तर हात थकले तिचे पाय चेपून चेपून. Krishna